गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे संडे आणि आज आहे महाशिवरात्री. सो तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपवास आहे सगळ्यांचे, म्हणजे सगळेच उपवास करतात. पहिल्यापासूनच आम्ही खूप लहानपणापासून हे उपवास म्हणजे ॲक्च्युली डोळ्याचं मोठं इकडून. सो खूप लहानपणापासून आम्ही हे उपवास करतो आहे. आम्हाला म्हणजे लहानपणापासून आम्ही बघत आलो महाशिवरात्रीला उपवास करायचो. आम्ही तिकडे आमच्या इकडे गाव होतं, तिथे यात्रा भरायचं, म्हणजे शंकराची यात्रा वगैरे भरायची, तिकडे जायचो आम्ही. खूप खूप मजा करायचो तेव्हा. आणि आता सकाळ झाली आहे. इथे आमच्या इथे मंदिर आहे, तुम्हाला आवाज येत असेल तर आहे तिथे शंकराचं मंदिर. सो तिकडे आम्ही जाऊच दुपारी वगैरे कारण की सकाळी किंवा संध्याकाळी थोडीशी गर्दी राहील, मग दुपारी जाऊ मस्त थोडंसं. आणि आता ॲक्च्युली साबुदाणा नव्हता माझ्याकडे, सो मी आता झेप्टो केला आहे. येईल ते तोपर्यंत मग भिजत वगैरे घालावं लागेल, थोडा टाईम लागेलच त्याला. आंघोळ करून आली फक्त, अजून काही झालं नाही आहे. वाजलेत आता 9:30. आणि मग बाकीचं आता कंटिन्यू करू आपण ब्लॉग. बघू आज काय, आज जेवणाचं एवढं काही टेन्शन नसणार आहे, पण तेच जे काय आहे ते बटाटे वगैरे उकडून ठेवते. बाकी बघू आपण, स्टे ट्यून. शेंगदाणे भाजायला ठेवले, इथे चहा ठेवला, इथे बटाटे उकडायला ठेवलेत आणि हे पापड्या हे काढल्यात, हे सगळं तळून घेणार आहेत. चिंचवरून मी मला माहीत नाही आता कोणता आला आहे, कसं आहे काय बघू आता. हा एकच अवेलेबल होता त्यामुळे मी हा मागवला, बाकी सगळे आउट ऑफ स्टॉक दाखवत होतं. फुलं मागवलीत काही, हे शेंगदाणे थोडेसे, आता गावाला जायचे मग गावावरूनच घेऊन येईल म्हणून थोडेसेच मागवले, थोडे आहे ऑलरेडी. हे राजगिऱ्याचं पीठ मागवलं आहे, बघू फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे. आणि दही. आता मी साबुदाणा भिजत घालते पहिला. नाही आहे ना त्याला बहुतेक. सो आता मी हे शू रॅक क्लीन करायला काढले. उर्फीचे सगळे शूज आहे बघा, इकडे सगळे तिचे हे सगळे जुने छोटे झालेत स्कूलचे. परत हे क्रॉक्स पण तिला छोटे झालेत, किती छान झाले गार्डनमध्ये जाऊन. हे पण तिचे छोटे झालेत. ही स्लीपर छोटी झाली आहे. हे शूज एवढे छान आहे, हे पण छोटे झालेत तिला आता, त्यामुळे तिला काही घ्यायची इच्छा होत नाही खरं तर. सो आता हे सगळं आवडते. हे माझ्या काही आहेत ते आपण काढलं, क्लीन करून ठेवते. ते मस्त असं आज क्लीन करून ठेवलं आहे. तर उर्वीला लागल्या आहेत सुट्ट्या, त्यामुळे हे सगळं क्लीन करायचं आहे. बघते तिचं काय जे आता संपलं आहे सगळं ते काढून ठेवते. तिचे सगळे सर्टिफिकेट हे ते सगळं झालं आहे गोळा. आणि माझं पण लक्ष बऱ्याच दिवसापासून नव्हतं, सो हे मी क्लीन करून घेते आता. तिचे ना लास्ट इयरचे आहेत आणि ह्या वर्षाचे हे, सो हे सगळं मी जपून ठेवणार आहे तिथे. हा जो बास्केट आहे हा हिमालयाचा आहे. जेव्हा उर्वी छोटी होती, म्हणजे न्यूबॉर्नच होती ना, तेव्हा मी ऑनलाईन हा बॉक्स मागवला होता. त्याच्यात सगळं होतं, हिमालयाचे प्रोडक्ट सगळे होते. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा उर्वी झाली पण नव्हती बहुतेक, तेव्हाच मी आधी मागवून ठेवला होता. तेव्हा गावी होतो आम्ही, कोरोना वगैरे होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे काय भेटणं पण थोडं पॉसिबल होतं, त्यामुळे मी ऑनलाईन हा मागवला होता बहुतेक. आणि त्याच्यात आहे ना आता सध्या उर्वीचं काय काय मी दाखवते. तिला जे काय बड्डेला गिफ्ट, रिटर्न गिफ्ट वगैरे. हे तर तिचा चष्मा आहे जो किती छोटा झाला. हे सगळे रिटर्न गिफ्ट आहे. हे बघा, हे एक आहे रिटर्न गिफ्ट, हे पण रिटर्न गिफ्टवालंच आहे. पेन्सिल, आपल्याला एक सिंगल पेन्सिल भेटत नव्हती लहानपणी, आणि आता बघा पूर्ण पेन्सिलचा बॉक्स आहे. याच्यात पण मी दाखवते काय. हे उर्वीचं मी पाऊच घेतलं होतं, त्याच्यात दाखवेल काय. हे पण गिफ्टवालंच आहे, रिटर्न गिफ्ट. सॉरी, याच्यातलं सगळं पडलं आहे, हे इकडे पडलं आहे. हे सगळं याच्यात होतं. हे रिटर्न गिफ्टवालं आहे. हे पण बहुतेक रिटर्न गिफ्टमधलंच काहीतरी प्रकार आहे. हे बघा, हे मी स्वतः मी आजपर्यंत तिला कधी पेन्सिल शार्पनर घ्यायची मला गरजच नाही पडली आहे, कधी घेतली पण नाही. बघा, हा एक चष्मा भेटला आहे तिचा. हे एक इरेझर मी घेतलेलं आहे तिला, जे की मला प्रचंड, म्हणजे तेव्हा मी हे कधी मी क्रॉफर्डला गेली होती बहुतेक, तेव्हा घेतलेलं हे आणि युनिक वाटलेलं म्हणून हे घेतलं होतं मी तिला. बाकी हे तर आहे बघा,
काय करायचं आता ह्या पेन्सिलचं एवढं. आजपर्यंत तिला मी एक पेन्सिल नाही घेतली आहे. बाकी हे असं काहीचं आहे. हे पण रिटर्न गिफ्टवालंच आहे. हे एक रिटर्न गिफ्ट आहे. त्या दिवशी हे एक भेटले तिला. त्याच्यात पण पेन्सिल वगैरे आहे. ते बघा, स्केल, पेन्सिल काय काय आहेत. हे सगळं तिचं रिटर्न गिफ्टचे आहेत. आता याच्यात दाखवते काय आहे. काय करायचे आता. हे शार्पनर, इरेझर. सो चला आता हे मी सगळं क्लीन करून याच्यात ठेवते परत. आणि जे बघू आता असं कायचं ठेवलं आहे. याच्यात सगळे शार्पनर आहे, शार्पनर आणि इरेझर. आणि याच्यात सगळ्या पेन्सिल आणि स्केल वगैरे ठेवल्यात. याच्यात सगळे पेन आहे जे की तिला यूज नाही होत. पेन ठेवलेत. कलर पे कैसे आवरून ठेवलेत. हे सगळे तिचे पाउचेस वगैरे आहेत. कंपॉस, इकडे कलर वगैरे आणि हे काही आहेत. हे आत्ताचं ते असं टाईमपास थोडंसं म्हणजे फेकून नाही द्यायचं. हे असं आहे. आणि इकडे सगळा पसारा निघाला आहे तेवढा याच्यातून. ते शक्य ठेवायचं. सो हे सगळे तिचे वर्षभराचे एक्झाम ज्या झाल्या आहेत, प्रॅक्टिस वगैरे, हे ते सगळे बुक्स आहेत. हे सगळं फेकून द्यायचं आता. ते बुक्स बघू. ते एवढा पसारा निघाला आहे. इथला सगळा पसारा आवरला आहे, झाडू मारला आहेत. आता गॅलरी थोडी आज क्लीन करायची आहे. पानं वगैरे पुसायचे आहेत मला. खूप जास्त असे हे झालेत. आता याच्यावर पाणी मारलं आहेत आणि हे पुसून घेते सगळं. ऊन खूप जास्त व्हायला लागलं आहे ॲक्च्युली ना. तरी मी झाडं मध्ये ठेवले, कारण की मग ते उन्हाने खूप पिवळे पडतात. याला पण असं वाटतं मध्ये घ्यावं. ते खूप पिवळं पडायला लागलं आहेत. असं बघते चला. आणि हे आता आम्ही गावी जाऊन जाणार आहे जाताना, कारण की याला ना कुंडी झाली छोटी ॲक्च्युली. आणि झाड खूप मोठं व्हायला लागले. बघा ना, इथपर्यंत आले हे झाड. आणि कुंडी छोटी झाली आहे, कारण माती पण कमी पडायला लागली. कारण की हे जे काय आहे ना, हे जास्वंदीसारखं नाही आहे. ही छोटी जास्वंदी आहे. ही जे आपली गावाला मोठं खूप झाड होतं ना, बघा एवढं मोठं झालं. आणि फुटतं आहे ते वरती, मोठंच होत चाललं. सो त्याला आम्ही गावाला घेऊन जाणार आहे. बाकी हे तर आहे तेवढंच आहे. थोडं थोडं कधी कधी फुटतं आहे वरती. असं कसं आहे. चला आता आवरते मी पटपट. वाजला 1. आता हे थोडंसं आवरायचं बाकी. मी ना झाडं सगळे बाहेर काढलेत. आता ही गॅलरी पण क्लीन करायची मला अजून. सो गॅलरी वगैरे क्लीन करायची बाकी. अजून अर्धवट तशीच ठेवली. 1 वाजला आहे. सुशांत गेले होते तिथे खाली, मॅच चालू आहे तिकडे बघायला. आता येत आहेत ते पण, त्याचा कॉल आलेला. मग म्हटले खिचडी गरम करून घेऊया पहिली, कारण की टाईम पण झाला ना 1 वाजला आहे. सो आता भुका पण लागल्या आहेत. आणि चला मग खिचडी गरम करते. खिचडी होते. सुशांत येतो मग केळी घेऊन आलेत. हे पण आहे, दही आहे. एवढं घाण झालं होतं ते पूर्ण बाहेर उन्हाळी माहिती का, कसं तरी पूर्ण झाड माती घाण झाली होती त्याचं. पाणी टाकलं असतं ना. हा पहिल्यांदा टाकलं. क्लीन केले, पूर्ण पाणी टाकून आज धुतले. एकदम मस्त चकाचक झाले. सगळे झाडं तिकडे ठेवलेत. हा हा, काय भारी वाटते. आणि आता फॅन लावलाय, सुकवत ठेवले. आमच्या उर्वी मॅडम बघायचं काय करताय. बघा उर्वी मॅडमचं इकडे चाललं आहे, तिची चेअर वगैरे क्लिनिंग करायची. अजून खूप सारी कामं बाकी. लादी पुसायची आहे. काही झाडं इकडे आणून ठेवलेत, जे की आता इथे पण मी असं छान काहीतरी करते असं चालला आहे विचार माझा. बघू, हे मोठे मोठे झाड आहेत ना, ते सगळे इथे ठेवायचा विचार करते. असे काहीसे ठेवले तिकडे गॅलरीत बेडरूमच्या. आता हे सगळं आवरते. तो फायनली सगळी कामं आवरलीत. आज सगळं क्लीन केलं आहे. गॅलरी तर एवढी भारी क्लीन झाली ना, पूर्ण घर मोकळं दिसायला लागलं. आता इथे दोघं बसलेत खेळत. मी थकली, आता आराम करणार आहे 1-2 तास. 2:15 वाजलेत. आज बराच वेळ झाला कामं आवरायला. सगळे आंटी गेल्यात आत्ताच भांडे घासून. थोडा आराम करणार आहे. बाकी काय जे होईल ते संध्याकाळी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी घरची आज क्लिनिंग वगैरे केली आहे. दुपारी मस्त झोपली नाही, पण थोडंसं एडिटिंग वगैरे करत बसली होती. आणि आता 5:30 वाजलेत. आता चहा वगैरे घेतला
आणि जातोय आम्ही आता शंकराच्या मंदिरात. तिथे आमच्या इथे जवळच मंदिर आहे, तिथे जायचं आहे. इकडे थांब इकडे दाखव. सो इकडे उर्वी पण अशी छान अशी तयार झाली आणि हा सिंपल ड्रेस घातला. सो चला मंदिरात जाऊया. तसंच थोडंसं काही काम आहे छोटी मोठी, ते करूया आणि बघू मग काय पुढे कळेलच व्लॉगमध्ये तुम्हाला. आता बोला बोला आता बोला आता बोला. कॅमेरा चालू केला की लगेच शांत बसतात ना. आम्ही निघालो होतो. इथे मंदिर आहे छान असं. सो मस्त दर्शन वगैरे झालंय आमचं. आता झुडिओमध्ये चाललोय आम्ही थोडीशी शॉपिंग का पप्पाची यावेळेस आमची अजिबात नाही दोघे. चल उर्वी जाऊ. तू केलं ना. सो फायनली आमची शॉपिंग झालेली आहे साहेबांची. सो आत्ताच आम्ही आलो आहे. एवढं घाई घेऊन आलेत आम्हाला, बघून पण नाही दिला. त्यांचं घेतलं लगेच, कारण आज पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे. 7:30 वाजलेत आलो आम्ही. त्याच्यात थोडीशी शॉपिंग केलेली आहे. हे मिरची ठेव तिकडे. सो थोडीफार शॉपिंग केली. पाय पुसले नाही तू उर्वी. चला शॉपिंग आता तुम्हाला नंतरच बघायला भेटेल. तू बघ नंतरच बघायला भेटेल तुम्हाला काय आहे ते. मी हे काजळ घेतलं झुडिओ. सो आता जेवणाचं बघायचं आहे. आज म्हणजे रात्री पण उपवास नाही सोडत. सो म्हटले बघू आता काहीतरी आपण साबुदाणा वडा करूया, नाहीतर थालीपीठ हे ते याचं पीठ मागवलेलं मी राजगिऱ्याचं, त्याचे वडे वगैरे बनवते. साबुदाणा पीठ ठीक आहे, साबुदाणा वडा बनवूया. चला देवबत्ती झाली. आज काय आम्हाला बिग बॉस बघायला नाही भेटणार आहे. मॅच चालू आहे. इकडे सुशांत बसतोय, तिकडे उर्वी आहे. आता मी बनवते. ही मिरची घेऊन आले आत्ताच मी येताना. साबुदाणा सकाळचा, बटाटे उकडून ठेवले होते मी. साबुदाणा वडा बनवणार आहे आम्ही. आज काय बिग बॉस मला इकडे बघावं लागतोय. आणि हे वडा वापरलेला आहे. साबुदाणे वडे झाले, तिथे दही आहे, झिरका बनवलंय. आता खाऊन घेऊया. आता मस्त मस्त जरा राऊंड मारायला चाललोय गाडीत. आईस्क्रीम पण खायची. आईस्क्रीम अरे उपवास आहे आज, आईस्क्रीम नाही खायची. पण माझा उपवास नाहीये ना. पण आमच्या आहे ना. पण तुम्ही नको खाऊ, मी खाते. तू हात अशी हे कर ना, दिसत नाही ना पूर्ण. तर बघा असं चालू आम्ही. आणि असं चालू घरचे कपडे घालू. आता रबडी ना चला आता आम्ही मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्लेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. हा आता पोट भरलं. शाळेच आहे गले. पोट भरलं आता कसं काय काय नाही करणार. थंडी वाजली इकडून वैसली. चला जाऊया आता घरी.